भारतातील तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये रामेश्वरम नावाच्या एका छोट्या शहरामध्ये पंबन बेटावर हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या पवित्र स्थळाची यात्रा केल्याने पाप धुवून जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला, गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी देखील ओळखले जाते. एकूणच रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि ते भगवान शिवाच्या कृपेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. या ज्योतिर्लिंगाचा इतिहास याबाबतची सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत. रामेश्वरम मंदिरातील शिलालेखांवरून असे सांगितले जाते की सन 1173 मध्ये श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहू यांनी मूळ लिंगाचे गर्भगृह बांधले होते. त्या मंदिरामध्ये एकट्या शिवलिंगाची स्थापना झाली. देवीची मूर्ती ठेवली गेली नाही, म्हणूनच त्याला निसंगेश्वराचे मंदिर म्हटले जाते. नंतर 15व्या शतकामध्ये राजा उदयन सेतुपती आणि जवळच्या नागूरचे वैश्य यांनी त्याचे 78 फूट उंच असे गोपूर बांधले. नंतर मदुराई येथील एका देवी भक्ताने त्याचा जीर्णोद्धार करून घेतला. दक्षिणेकडे असणाऱ्या तटबंदीची भिंत ही 16व्या शतकात तिरुमल्या सेतुपतीने बांधली होती. त्यांचा आणि मुलाचा पुतळाही गेटवर बसवलेला आहे. याच शतकामध्ये मदुराईचा राजा विश्वनाथ तसेच उदयन सेतुपतू यांनी नंदीमंडप बांधून घेतला. हा मंडप जवळपास 22 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 17 फूट उंच असा आहे. 18व्या शतकामध्ये रवी विजय सेतुपतीने देवतांसाठी एक शयनगृह आणि मंडप बांधला. नंतर मोठू रामलिंग सेतुपतीने बाहेरची भिंत बांधली. 1897 ते 1904 च्या दरम्यान मध्य देवकोटी येथील एका कुटुंबाने 9 दरवाजे असलेले 126 फूट उंच असे गोपुरम बांधले. या कुटुंबाने 1907 ते 1925 च्या मध्ये गर्भगृहाची दुरुस्ती केली. पुढे 1947 मध्ये त्याचा महाकुंभाभिषेकही झाला. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जेव्हा सर्वात उच्च अशी देवता कोण, यावरून भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यावेळी भगवान शंकरांनी प्रकाशाच्या किरणांच्या रूपात प्रकट होऊन या प्रकाश किरणांचा शेवट शोधण्यासाठी दोघांनाही सांगितले. परंतु दोघेही या कार्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. हे प्रकाश किरण पृथ्वीवर ज्या 12 ठिकाणी पडले त्यांना आज ज्योतिर्लिंग म्हणून पूजले जाते. तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम नावाच्या शहरांमध्ये हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेल्या अशा या सुंदर बेटावर ज्याचा आकार शंखासारखा आहे, अशा ठिकाणी हे रामेश्वरम मंदिर आहे. रामनाथपुरमचे हे रामेश्वरम बेट पंबन ओळखले जाते. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक असणारे हे मंदिर आहे. यामुळे या तीर्थक्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. उत्तर भारतामध्ये असणाऱ्या काशी प्रदेशाला जे वैभव आहे तेच वैभव दक्षिण भारतातील या रामेश्वर मंदिराला आहे. म्हणूनच रामेश्वर मंदिराला दक्षिण भारताची काशी असे देखील म्हटले जाते. हे मंदिर हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले असे एक सुंदर बेट आहे, ज्याचा आकार सुंदर शंखासारखा आहे. रामेश्वर म्हणजे भगवान राम यांचे ईश्वर, म्हणून या ठिकाणाला रामाच्या नावावरून रामेश्वरम हे नाव पडले. या मंदिरामध्ये 2 शिवलिंगांची पूजा केली जाते. पहिले शिवलिंग हे मंदिराच्या मध्यभागी माता सीता आणि प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले आहे, ज्याला रामलिंग असे म्हणतात. याशिवाय मंदिराच्या आवारातच भगवान हनुमान यांनी कैलास पर्वतावरून आणलेले शिवलिंग ज्याला आपण काशीलिंगम, विश्वलिंगम किंवा हनुमान लिंगम असेही म्हणतो,
मंदिराच्या नैऋत्य बाजूला पर्वतवर्धिनी म्हणून ओळखले जाणारे माता पार्वतीचे मंदिर आहे. याबरोबरच मंदिर परिसरामध्ये दक्षिणमुखी हनुमान, विशालाक्षी माता, भगवान विष्णू आणि श्री गणेशजींची स्वतंत्र मंदिरे आहेत. लंकापती रावणाचा भाऊ बिभीषण याने विशालाक्षीच्या गर्भगृहाजवळ 9 भगवान शंकरांच्या ज्योतिर्लिंगांची स्थापना देखील केलेली आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठे हॉल बांधले गेले आहेत. त्यांना मंडप असे म्हणतात. नंदी मंडपम, सेतुक्ती मंडपम, कल्याण मंडपम, शुक्रावर मंडप आणि अनुप्पू मंडप असे 5 मंडप या ठिकाणी आढळून येतात. 22 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 17 फूट उंच अशा या नंदी मंडपाचे प्रमुख आकर्षण आहे. यामध्ये बसवलेली नंदीची विशाल आणि आकर्षक अशी मूर्ती मनाला आकर्षित करून टाकते. भगवान शंकराचे हे मंदिर 15 एकरामध्ये पसरलेली आहे. हे विशाल मंदिर जवळपास 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आणि 125 फूट उंच आहे. हे मंदिर द्रविडी शैलीमध्ये बांधले गेले आहे. पूर्व गोपुरम, पश्चिम गोपुरम तसेच अंतर्गत कॉरिडॉर आणि बाह्य कॉरिडॉर असे 3 भागांमध्ये हे मंदिर बनवले गेले आहे. मंदिराभोवती उंच अशी भिंत बांधलेली आहे, ज्याची पूर्व ते पश्चिम लांबी 865 फूट, उत्तर ते दक्षिण लांबी 657 फूट आहे. मंदिराबाहेर असणारा कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर बनला आहे. सभा मंडपावर 5 फूट उंचीचे खांब तयार केले आहेत. खांबाच्या पायावर छप्पर बांधले आहे. कॉरिडॉरची उंची जवळपास 9 मीटर आहे आणि भिंतीची रुंदी जवळपास 6 मीटर आहे. पूर्व पश्चिमेला लांबी 133 मीटर, दक्षिण उत्तर 197 मीटर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे 38 मीटर आहे. या कॉरिडॉरमध्ये 1212 खांब आहेत. प्रथमदर्शनी ते सारखेच वाटतात, पण बारकाईने पाहिल्यास प्रत्येक खांबाची कारागिरी वेगवेगळी आहे. प्रत्येक खांबावर विशिष्ट प्रकारची कलाकुसर करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये 1 फूटपेक्षा जास्त उंचीची भगवान शंकरांची लिंगमूर्ती स्थापन केली आहे. याशिवाय मंदिरात अनेक शिवमूर्ती देखील आहेत. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या जंगम मूर्ती देखील आढळून येतात, ज्यांची वार्षिक रथोत्सवात मिरवणूक काढली जाते. यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वतीला सोन्या चांदीच्या वाहनांवर स्वार होऊन यात्रा काढली जाते. भगवान शंकराला समर्पित असलेल्या रामेश्वरम मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 4ही दिशांना एक दरवाजा बनवण्यात आला आहे. पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा, उत्तर दरवाजा आणि दक्षिण दरवाजा म्हणून ओळखला जातो. या प्रत्येक दरवाजाच्या वर गोपुरम नावाची एक प्रचंड अशा आकाराची रचना देखील आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यतः पूर्वेकडील दरवाजा आणि पश्चिम दरवाजाचा वापर केला जातो. रामायणानुसार एका ऋषींनी श्री प्रभू रामचंद्रांना सांगितले होते की त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले तर रावणाच्या वधाच्या पापापासून मुक्ती मिळेल. म्हणूनच श्रीरामांनी हनुमानजींना कैलास पर्वतावर शिवलिंग आणण्यासाठी पाठवले होते. परंतु ते शिवलिंग घेऊन वेळेवर येऊ शकले नाहीत, म्हणून माता सीतेने मातीच्या सहाय्याने एक शिवलिंग तयार केले, ज्याला रामलिंग असे म्हणतात, आणि त्याची स्थापना केली. जेव्हा हनुमानजी शिवलिंग घेऊन परत आले तेव्हा हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. हनुमानजींचे दुःख पाहून भगवान श्रीरामांनी हनुमानजींनी आणलेल्या शिवलिंगाचे देखील स्थापना करून पूजा केली. त्याचे नाव वैश्वलिंग असे ठेवले. या कारणास्तव या मंदिरामध्ये वैष्णव आणि शैव या दोन्ही धर्मांचा संघ असल्याचे म्हटले जाते. या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी एकूण 3 स्वतंत्र असे कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत. पहिला कॉरिडॉर हा सर्वात जुना आहे, जो 12व्या शतकामध्ये बांधला गेला होता.
दुसऱ्या कॉरिडॉरमध्ये 108 शिवलिंगे असून श्री गणेशाची मूर्ती देखील बसविण्यात आली आहे. आणि या मंदिराचा सर्वात प्रसिद्ध असा तिसरा कॉरिडॉर 18व्या शतकामध्ये बांधला गेला होता, ज्याला जगातील सर्वात लांब कॉरिडॉरचा दर्जा दिलेला आहे. त्याची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे 133 मीटर, उत्तरेकडून दक्षिणेकडे 197 मीटर अशी आहे. या तिसऱ्या कॉरिडॉरला चोक्कटन मंडपम असेही म्हणतात. मंदिरामध्ये बांधलेले या कॉरिडॉरच्या भिंतींची रुंदी 6 मीटर आणि उंची 9 मीटर अशी आहे. या तिसऱ्या कॉरिडॉरच्या बांधकामासाठी जवळपास 1212 खांब वापरण्यात आले आहे आणि येथील प्रत्येक खांब हा 3.6 मीटर उंचीचा ग्रॅनाइट दगडाचा बनवलेला आहे. सर्व खांब हे लांबून सारखेच दिसतात, पण जवळून पाहिल्यास प्रत्येक खांबावर केलेली कारागिरी कलाकुसर ही खूप वेगवेगळी अशी आहे. हे खांब अशा पद्धतीने बनवण्यात आले आहेत की तेथून चालत असताना असे वाटते की हे खांब आपल्याबरोबरच चालत आहेत. रामेश्वरम मंदिराबद्दल धार्मिक मान्यता. रामेश्वर मंदिरामध्ये पवित्र गंगेच्या पाण्याने ज्योतिर्लिंग अभिषेकाला खूप महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा केल्यावर ब्रह्माच्या दोषांपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते. रामेश्वरम मंदिराला दक्षिण भारतातील काशी म्हणतात, कारण हे स्थान भगवान शिव आणि राम यांच्या कृपेने मुक्त झाले आहे. 4 धामपैकी एक असणारे रामेश्वरम मंदिर. रामेश्वरम मंदिर हे भारतातील प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असणाऱ्या ज्योतिर्लिंग बरोबरच ते 4 धामपैकी देखील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. धामपुरी, द्वारका, बद्रीनाथ आणि रामेश्वर यांचा या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये समावेश होतो. ही 4 धाम पवित्र स्थळे हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ठिकाणे आहेत. एखाद्या व्यक्तीने भारताच्या पूर्वेकडे ओडिसामध्ये असलेल्या धामपूर येथून 4 धाम यात्रा सुरू करावी आणि घड्याळाच्या दिशेने दुसऱ्या ठिकाणी रामेश्वरमचे दर्शन घेऊन पुढे द्वारके मार्गे बद्रीनाथ येथे दर्शन घेऊन 4 धाम यात्रा संपवावी. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले असे हे सुंदर बेट, याचा आकार सुंदर शंखासारखा आहे. रामेश्वर म्हणजे भगवान रामाचा ईश्वर, म्हणून या ठिकाणाला रामाच्या नावावरून रामेश्वर हे नाव पडले. रामेश्वर हे सामान्य शिवलिंग नाही. हे सीता मातेने स्वतःच्या हाताने बनवले होते. भगवान श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली होती. येथील प्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिर हे दशरथ नंदन भगवान श्रीराम यांना समर्पित आहे. माता सीतेने बांधलेल्या रामेश्वर लिंग शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक या मंदिरामध्ये येत असतात. रामेश्वरम मंदिरामध्ये तीर्थस्नानाला अतिशय महत्त्व दिले आहे. मंदिराच्या दर्शनाआधी प्रथम अग्नी तीर्थामध्ये स्नान करावे लागते आणि त्यानंतर ओल्या कपड्यांमध्येच मंदिराच्या आवारातील इतर 22 तीर्थांमध्ये स्नान करावे लागते. शिवतीर्थ आणि माधवतीर्थ ही तलावाच्या रूपात आहे, तर अगस्त्य तीर्थ आणि महालक्ष्मी तीर्थ हे बाहुलीच्या रूपात आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरातील कर्मचारी दोरी आणि बादल्या ठेवतात, ज्यातून तुम्ही पाणी काढू शकता. या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या तीर्थक्षेत्रांची संख्या ही 24 असून मंदिराच्या परिसरामध्ये 22 तीर्थक्षेत्रे आणि पूर्वेकडील दरवाजासमोर बाहेरील भागात 2 तीर्थक्षेत्रे आहेत, ज्यामध्ये अग्नी तीर्थ हे सर्वोत्तम मानले जाते, कारण या ठिकाणी माता सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. या मंदिराच्या बांधकामात वापरले गेलेले दगड हे श्रीलंकेतून बोटीमधून आणले होते. या मंदिराचा कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. पौराणिक कथानुसार या मंदिरातील तीर्थे भगवान रामाने आपल्या बाणांनी बनवली होती. यामध्ये अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मिसळल्याचे मानले जाते.
रावणाच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान रामाने या ठिकाणी शिवलिंगांची स्थापना करून पूजा केली होती. जो व्यक्ती भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाला पूर्ण भक्ती भावाने गंगाजल अर्पण करतो त्याला मोक्ष प्राप्ती मिळते असे देखील समजले जाते. या मंदिर परिसरामध्ये असलेल्या तीर्थांमध्ये वेगवेगळे पाणी आढळून येते. या तीर्थांचे पाण्याचे तापमान आणि चवही वेगवेगळी आहे. काही तीर्थांमध्ये थंड पाणी आहे तर काही तीर्थांमध्ये गरम पाणी आहे. तसेच काही तीर्थांमध्ये गोड पाणी आहे. रामेश्वरम मंदिराशी संबंधित तथ्य. पंबन ब्रिज हा पांबन बेटावरील रामेश्वरम शहराला जोडणारा एक रेल्वे पूल आहे. रामायणानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यातील पुलाला रामसेतू पूल असे म्हणतात. जो रामाने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीलंकेत पोहोचण्यासाठी बांधला होता. त्यानंतर रावणाचा भाऊ बिभीषणाने रामाला हा पूल नष्ट करण्यास देखील सांगितले. रामाने आपले धनुष्याच्या फक्त एका टोकाने हे केले होते म्हणून पंबन बेटाच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील टोकाला धनुष्कोडी असे म्हणतात. चारधामपैकी एक असणारे असे हे रामेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंग पैकी 11वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार लंका जिंकून प्रभू श्रीराम माता सीतेसोबत परतत होते तेव्हा त्यांनी समुद्र पार करून प्रथम गंधमादन पर्वतावर विसावा घेतला. तेव्हा गंधमादन पर्वतावर महान ऋषी त्यांना पाहण्यासाठी तेथे पोहोचले होते. ऋषींनी श्रीरामांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की रावणाचा वध केल्यामुळे तो ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप केले आहेस. त्यानंतर श्रीरामांनी ऋषीमुनींना या समस्येचे समाधान मागितले जेणेकरून ते यातून पापमुक्त होऊ शकतील. तेव्हा सर्व ऋषींनी भगवान रामांना सांगितले की तुम्ही येथे शिवलिंगाची पूजा करा. भगवान शंकर प्रसन्न होतील. अशा प्रकारे तुम्ही या ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होऊ शकतात. तेव्हा भगवान श्रीरामांनी हनुमानजींना कैलास पर्वतावरून लिंग आणण्याच्या आज्ञा केली. हनुमानजींनी प्रचंड वेगाने आकाशातून कैलास पर्वताकडे धाव घेतली आणि जेव्हा ते कैलास पर्वतावर पोचले तेव्हा भगवान शंकर तपश्चर्येमध्ये मग्न होते. हनुमानजी पण भगवान शंकराच्या डोळे उघडण्याची प्रतीक्षा करत होते. दुसरीकडे रामेश्वरम मधील शिवलिंगाच्या पूजेचा शुभ मुहूर्त जवळ येत होता. तेव्हा माता सीतेला काळजी वाटू लागली. पूजेची शुभ वेळ निघून जाईल या भीतीने माता सीतेने मातीचे शिवलिंग बनवले आणि प्रभू श्रीरामांनी शुभमुहूर्तावर सीता मातेने बनवलेल्या या शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. अशा प्रकारे ते ब्रह्मदेवाच्या हत्याच्या पापापासून मुक्त झाले. शिवलिंगाची पूजा आटोपल्यानंतर हनुमानजी आले. तेव्हा त्यांनी पाहिले की शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना दुःखी पाहून भगवान श्रीरामांनी सांगितले की शुभ वेळ जाऊ नये म्हणून शिवलिंगाची स्थापना आणि पूजा करावी लागली. पण तरीही हनुमानजींना वाईट वाटले. तेव्हा श्रीरामांनी हनुमानांनी आणलेल्या शिवलिंगाचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. अशा प्रकारे भगवान श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला रामलिंग आणि हनुमानांनी स्थापन केलेल्या लिंगाला हनुमान लिंग असे नाव पडले. पुढे भगवान रामाच्या नावावरून या मंदिराला श्री रामेश्वर असे नाव पडले.